सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा कराड रोडवरील रयत शिक्षण संस्थेची विटा हायस्कूल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा येथे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते श्री नानासाहेब पिसे यांनी या विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आटपाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे समाजाची होणारी फसवणूक, भूत प्रेत आत्मा भुंदुगिरी बाबा अंगात येणं तसेच कशा पद्धतीने अंधश्रद्धा होती या संदर्भात अनमोल असं विद्यार्थ्यांना जनजागृतीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनजागृती कार्यक्रम नानासाहेब पिसे यांनी करून दाखवला। मुलांनो, कधीही अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका, अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका असं म्हणत श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय असते याची जाणीव विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून करून दिली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष कैलास नरेंद्र दाभोळकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन दाभोळकरांचे विचार आजही नानासाहेब पिसे सांगली जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, कॉलेज व अन्य ठिकाणी आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करतात। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव सर यांनी नानासाहेब पिसे यांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाचे उपप्राचार्य तसेच शिक्षक, शिक्षकेतर विद्यार्थी, कर्मचारी आणि पत्रकार शिराज शिकलगार यांच्या उपस्थितीत सत्कार केला। यावेळी पोलीस मित्र शिराज शिकलगार यांचाही सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला। अंधश्रद्धा या विषयावर जनजागृती करताना विद्यार्थ्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय असते आणि अंधश्रद्धेपासून दूर राहून मनामध्ये श्रद्धा ही शिक्षण क्षेत्राची असावी, बाकी कोणतीही नसावी असंही म्हणत निर्मूलन समितीचे शाखा प्रमुख नानासाहेब पिसे यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं। आणि याच्यावरती शुद्ध गाईचं तूप आणलंय। आता हे तूप तुमच्या सर्वांसमोर कागदावर टाकणार आहे आणि कागद तुम्हाला अपवाद पेटवून दाखवणार आहे। आता कागद अपवाद पेटणार म्हणजे तुम्ही काय म्हणणार, हे तूप नसून कोण म्हणणार राखेला, कोण म्हणणार आषाढ आहे, कोण म्हणणार केमिकल आहे, कोण म्हणणार फॉस्फरस आहे। हे तुम्हाला मी जरा टाकून दाखवू का? शुद्ध गाईचं तूप आहे। तूप किती महाग आणायचं आहे, कार्यक्रमात काय मिळतं एवढं समाधान मानायचं आहे। दोन मोठ्याकडे द्या, करून सेट केले, याच्यामध्ये बसवले लहान कडी। आता आपण जर महाराजांकडे गेलो तर महाराज ही कडी आपल्या हातात देते आणि कडी काढायला सांगते। आता हे व्यक्ती करून सेट केलेला आहे। आता ही कडी निघेल का? तर हा एक विशिष्ट पद्धत चमत्कार आहे, हे सर्वांना शक्य आहे। मी तुम्हाला काय सेकंदात काढून दाखवतो। मग आपण जर काढायचा प्रयत्न करू लागलो आणि सरसर जर का कडी निघाली तर महाराज काय म्हणते माहिती आहे, तुझ्या पाठीमागलं चुटकीसारखं संपले तर मोकळ्या हातानेच करते। आणि निघालं तर काय म्हणते, तुझ्या पाठीमागं लय असते, तुला जरा खर्च जास्त देणार आहे। सोपं आहे, मी तुम्हाला काय सेकंदात काढून दाखवतो। अरे हे कसं काढलंय तुम्हाला समजावं। मी काय केलंय, कडी फिरवली, कडी ही बाजू करून बसवली। अरे काल राज्याला वड्याकडच्या बाजूला शेरड हिंडवायला वर्ग टाकायला घेऊन गेले का नाही, विचार केले नसते। ती म्हणते कवन आहे मान, तिचा नवरा समोर बसतो तेवढंच तिचा, ती म्हणतो होय मान, होय म्हण तेव कोपल होय म्हण, नाजकच बिचारी म्हणते होय वा जेव्हा घेतली तिथं तुझ्या बाळाला बसताना झपाटले। अंड्यात आमचा लिंबू टोळा भात 5 चपात्या आणि उपरच्या पकाचं कोंबडी, पाय बांधून सुरशील का नाही गे, का सोडायचं भूताला पाय नाही कोंबडे पडून धरायला। भूत मात्र झालं या पाय बांधून का सोडायचे, तिने शेजारला सांगलं असते एका शुक्रवारी कोंबडं टाकणार आहे, घरी आण गुलगड आणि डबाभर मटण माझ्याकडे होईल, नाहीतर पुढच्या शुक्रवार दुसऱ्या सांगेल। असे वेगवेगळे भाणे करतात, आपला फसवतात, आपण अजिबात फसायचं हा धावत आईकडे जातो, आय आय आज आपल्या बाळाला नाही ताप आला, आई एक रायकड पण येते, म्हैस बांधती, शेळी बांधती, बाळाच्या अंगावर चादर टाकते, दवाखान्याला जवळ ते उरशीन बायला करते, मग ते उरशीन बायला तू उपासते, ते लांबच म्हण बघा घेऊन कालच्यानं बाळनं चिपडलं या, आणाला का सुधावर खाल्ला नाही,
मग याचाच फायदा जेवशील बाय घेतली ती म्हणते चला की जेव्हा पैसे मला तर काय कळतं घरात असा घ्यावा रस्त्या बसलेला असतात मग आता एकदम घुमावे नक्कल करून दाखव दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।